नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या YouTube चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 12वीच्या वर्गाची हिस्ट्री या विषयाची बोर्ड क्वेश्चन पेपर उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। हा पेपर 16 मार्च 2024 रोजी झालेला आहे। एकूण 80 गुणांचा पेपर आहे आणि वेळ हा 3 तासाचा देण्यात आलेला आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला 12वीच्या वर्गाची 2023 या वर्षाच्या देखील प्रश्नपत्रिका अभ्यासायची असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 12वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे। ती प्लेलिस्ट पहा आणि त्या प्रश्नपत्रिकेचा देखील सराव करा। काही सूचना दिलेल्या आहेत, त्या सूचना व्यवस्थित वाचून घ्यायच्या आहेत। प्रश्न पहिला अ, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून पूर्ण विधाने पुन्हा लिहा। 6 गुणांसाठी 1. इसवी सन 1440 मध्ये टिंबटिंब याने छापखाना सुरू केला। त्याचा ब पर्याय बरोबर आहे गुटेनबर्ग। इसवी सन 1440 मध्ये गुटेनबर्ग याने छापखाना सुरू केला। दुसरे विधान, अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा टिंबटिंब याने तयार केला। त्याचा ब पर्याय बरोबर आहे थॉमस जेफरसन। तिसरे विधान, पानिपतचे तिसरे युद्ध मराठे आणि टिंबटिंब यांच्यात झाले। त्याचा ब पर्याय बरोबर आहे अब्दाली। पानिपतचे तिसरे युद्ध मराठे आणि अब्दाली यांच्यात झाले। चौथे विधान, अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा या शहरावर पहिला अणुबॉम्ब टाकला। ब पर्याय बरोबर आहे। पाचवे विधान, सिएटो संघटनेचे मुख्यालय टिंबटिंब येथे होते। त्याचा अ पर्याय बरोबर आहे थायलंड। सिएटो संघटनेचे मुख्यालय थायलंड येथे होते। 6वे विधान, स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस टिंबटिंब म्हणून साजरा केला जातो। त्याचा ब पर्याय बरोबर आहे राष्ट्रीय युवक दिन। प्रश्न पहिल्यातील ब प्रश्न, पुढील प्रत्येक संघामधील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा। 4 गुणांसाठी आहे हा प्रश्न। पहिला जो गट आहे त्याच्यातील अ पर्यायची जोडी चुकीची आहे। योग्य जोडी आहे अर्स बिशपू धर्मगुरू। त्या ठिकाणी आपण पेन्सिलीने लिहून घेतलेले आहे। तुम्हाला ती चुकीची जोडी दुरुस्त करून लिहायची आहे अर्स बिशपू धर्मगुरू। दुसरा गट, दुसऱ्या गटातील देखील ब पर्यायाची जोडी चुकीची आहे। योग्य जोडी आहे काश्मीर संस्थानाचे विलीनीकरण राजा हरिसिंग। तिसरा गट, तिसऱ्या गटातील देखील ब पर्यायाची जोडी चुकीची आहे। योग्य जोडी लिहायची आहे सार्क संघटनेचे मुख्यालय काठमांडू। नवी दिल्ली खोडून त्या ठिकाणी आपल्याला काठमांडू लिहायचे आहे। चौथा गट, चौथ्या गटातील क पर्यायाची जोडी चुकीची आहे। सी स्कॅप त्याची योग्य जोडी येते गिधाडांचे संरक्षण करणारी संस्था। प्रश्न दुसऱ्यातील अ प्रश्न, ऐतिहासिक व्यक्ती ठिकाण घटना या संबंधीची नावे लिहा। 4 गुणांसाठी। 1. इसवी सन 1498 मध्ये भारतात येणारा पोर्तुगीज दर्यावर्दी उत्तर आहे वास्को द गामा। दुसरा प्रश्न, भारत स्वतंत्र झाला त्यावेळी भारतात विलीन न झालेले सौराष्ट्रातील संस्थान उत्तर आहे जुनागड। तिसरा प्रश्न, दुसऱ्या महायुद्धानंतर निर्वसाहती करण्याच्या कार्यात मोलाचे योगदान देणारी संघटना संयुक्त राष्ट्र संघटना। आपण त्या ठिकाणीच उत्तरे लिहून घेतलेली आहेत। चौथा प्रश्न, इसवी सन 2002 मध्ये मेट्रो सेवा सुरू झालेले शहर दिल्ली। प्रश्न दुसऱ्यातील ब प्रश्न, दिलेल्या कारणांपैकी योग्य कारण निवडून विधाने पूर्ण करा। 4 गुणांसाठी। बघा, पहिले विधान आहे औद्योगिक क्रांती इंग्लंडमध्ये सुरू झाली कारण त्याचा ब पर्याय बरोबर आहे इंग्लंडमध्ये भांडवलदार व कामगार वर्ग अस्तित्वात होता। दुसरे विधान, म्यानमारचा कब्जा मिळवणे हे ब्रिटिशांचे उद्दिष्ट होते कारण त्याचा ब पर्याय बरोबर आहे म्यानमारमधील नैसर्गिक साधनसंपत्ती आणि हक्काची बाजारपेठ यावर ताबा मिळवणे ब्रिटिशांच्या दृष्टीने महत्त्वाचे होते। तिसरे विधान, छत्रपती शिवाजी महाराजांनी मिठाच्या व्यापारावर स्वरक्षक जकाती उभारल्या कारण त्याचा ब पर्याय बरोबर आहे इंग्रजांचा मिठाचा व्यापार मोडून काढण्यासाठी। चौथे विधान, दुसऱ्या महायुद्धात जपानने शरणागती पत्करली कारण
त्याचा देखील ब पर्याय बरोबर आहे. अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा व नागासाकी या शहरांवर अणुबॉम्ब टाकला म्हणून दुसऱ्या महायुद्धात जपानने शरणागती पत्करली. प्रश्न तिसऱ्यातील अ प्रश्न. पुढील नकाशाचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा. 5 गुणांसाठी आहे हा प्रश्न. नकाशाचे निरीक्षण करायचे आहे आणि 5 प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत 5 गुणांसाठी. पहा त्या ठिकाणी नकाशाचे नाव आहे 1857चा स्वातंत्र्य लढा. सूची देण्यात आलेली आहे. इंग्रजांच्या ताब्यातील प्रदेश, लढ्याची महत्त्वपूर्ण ठिकाणे, भारताची वर्तमान बाह्य सीमा. व्हिडिओ थांबवून व्यवस्थित नकाशाचे निरीक्षण करायचे आहे. पहिला प्रश्न. सदरील नकाशा कोणत्या विषयाशी संबंधित आहे? 1857च्या स्वातंत्र्य लढ्यातील महत्त्वपूर्ण ठिकाणे या विषयाशी संबंधित आहे. दुसरा प्रश्न. वर्तमान बांगलादेशातील 1857च्या त्या स्वातंत्र्य लढ्यातील कोणतेही एक नाव लिहा. ढाका, चितगाव. तिसरा प्रश्न. वर्तमान पाकिस्तानातील 1857 त्या स्वातंत्र्य लढ्यातील कोणतेही एक नाव लिहा. उत्तर लाहोर, कराची, पेशावर. चौथा प्रश्न. विद्यमान महाराष्ट्रातील 1857 स्वातंत्र्य लढ्यातील कोणतेही एक नाव लिहा. नागपूर, औरंगाबाद, सातारा. पाचवा प्रश्न. अरबी समुद्रातील भारतीय बेटाचे नाव काय आहे? उत्तर आहे लक्षद्वीप. प्रश्न तिसऱ्यातील ब प्रश्न. दिलेली संकल्पना चित्रे पूर्ण करा. कोणतेही 4 संकल्पना चित्रे 8 गुणांसाठी पूर्ण करायची आहेत. पहिले संकल्पना चित्र आहे मुंबईमधील बेटे. त्या ठिकाणी काही नावं दिलेली आहेत. मुंबई, वडाळा, माझगाव. आणि आता आपल्याला पुढची चौकट पूर्ण करायची आहे. माहीम, परळ, वरळी, शीव. दुसरे संकल्पना चित्र बघा. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारी संघटना, इंडिया हाऊस, गदर, अभिनव भारत, अनुशीलन समिती. तिसरे संकल्पना चित्र. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेली वृत्तपत्रे, मूकनायक, बहिष्कृत भारत, जनता, समता. चौथे संकल्पना चित्र. फ्रेंचांच्या प्रभुत्वाखाली स्वतंत्र झालेले देश, इंडो चायना, मोरोक्को, अल्जेरिया, ट्युनिशिया. 6 पैकी कोणतेही 4 पूर्ण करायचे होते. पाचवे संकल्पना चित्र. भारतातील क्रीडा क्षेत्रातील पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार, अर्जुन पुरस्कार, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, मेजर ध्यानचंद खेलरत्न. आणि 6वे संकल्पना चित्र आहे सॉफ्टवेअर क्षेत्राचा भारताच्या एकूण निर्यातीतील वाटा वाढण्याची कारणे. उत्तर आहे कुशल संगणक अभियंते, केंद्र सरकारचे अनुकूल धोरण, उद्योजकांची दूरदृष्टी, संगणक व माहिती तंत्रज्ञानाचा झालेला प्रसार. प्रश्न चौथा अ. संक्षिप्त टिपा लिहा. कोणत्याही 3 लिहायच्या आहेत 6 गुणांसाठी. एकूण 5 टिपा देण्यात आलेल्या आहे. 1. आर्थिक राष्ट्रवाद, 2. प्रार्थना समाज, 3. निर्वसाहतीकरण, 4. बांडुंग परिषद, 5. भारत सरकारचे युवक धोरण. त्यापैकी आपण प्रार्थना समाज, निर्वसाहतीकरण आणि भारत सरकारचे युवक धोरण या 3 टिपा अभ्यासू. दुसरी टीप आहे प्रार्थना समाज. हा प्रश्न सप्टेंबर 2021 आणि मार्च 2022 मध्ये देखील विचारण्यात आलेला होता. टीप. डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर, न्यायमूर्ती म. गो. रानडे, डॉक्टर रा. गो. भांडारकर यांनी प्रार्थना सभेची स्थापना केली. प्रार्थना सभेने जनहिताची अनेक कामे केली. प्रार्थना सभेने मूर्तीपूजेस विरोध केला. एकेश्वरवादास प्राधान्य दिले. कर्मकांडांना विरोध करून प्रार्थनेवर भर दिला. पारमार्थिक जीवनापेक्षा ऐहिक जीवनाला अधिक महत्त्व दिले. कामगारांसाठी रात्रशाळा सुरू केल्या. स्त्री शिक्षण संस्थांची स्थापना केली आणि स्त्री पुरुष समानतेची चळवळ सुरू केली. समाजातील जातीभेदांना विरोध केला. अनाथालय सुरू केली. तिसरी टीप होती निर्वसाहतीकरण. वसाहतवाद्यांचे वसाहतींवरील वर्चस्व संपुष्टात येणे आणि त्यांनी स्थानिक लोकांच्या हाती सत्ता सुपूर्द करणे यालाच निर्वसाहतीकरण असे म्हणतात. 20वे शतक हे निर्वसाहतीकरणाचे शतक मानले जाते. वसाहतवादी राष्ट्रांकडून होणारी पिळवणूक, शिक्षणातून मिळालेली स्वातंत्र्य व समता इत्यादी मूल्ये
त्यातून निर्माण झालेला राष्ट्रवाद, यामुळे वसाहतींमध्ये स्वातंत्र्य लढे उभे राहिले. वसाहतवादाला विरोध, स्वातंत्र्य लढा आणि नंतर मिळालेले स्वातंत्र्य हे निर्वसाहतीकरणाचे 3 टप्पे आहे. भारतालाही याच मार्गाने स्वातंत्र्य मिळाले. आणि 5वी टीप होती भारत सरकारचे युवक धोरण. हा प्रश्न मार्च 2022 मध्ये देखील विचारण्यात आलेला आहे. भारत हा सर्वाधिक युवा लोकसंख्या असणारा देश असल्याने या युवकांना शिक्षणाच्या संधी, कौशल्य उपलब्ध करून दिल्यास हा युवा वर्ग भारताच्या विकासात महत्त्वाचे योगदान देऊ शकतो. या हेतूनेच 1972 मध्ये नेहरू युवा केंद्र संघटना ही संस्था स्थापन करण्यात येऊन युवकांना प्रशिक्षण देणे सुरू केले गेले. पुढे राष्ट्रीय युवा सशक्तीकरण कार्यक्रम अंतर्गत साक्षरता, शिक्षण, आरोग्य व स्वच्छता, स्वयंरोजगार, पर्यावरण संरक्षण इत्यादी विषयांवर भर देण्यात आला. 12 जानेवारी हा विवेकानंदांचा जन्मदिवस राष्ट्रीय युवक दिन म्हणून पाळला जाऊ लागला. युवकांमधील विविध कलागुणांना वाव देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला जातो. युवकांच्या साहसी वृत्तीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने भारतभर 83 वसतिगृहे स्थापन केली. त्यामुळे युवा पर्यटन वाढले. एनसीसी, स्काउट आणि गाईड यांच्या माध्यमातून युवा वर्गाला सेवा, स्वयंशिस्त इत्यादी गुणांचे धडे दिले जातात. एकूणच युवक अधिकाधिक सक्षम, सेवाभावी व कुशल कसे होतील या दृष्टीने भारत सरकार आपले धोरण राबवत आहे. प्रश्न 4थील ब प्रश्न. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. एकूण 5 विधाने दिलेले आहेत. कोणतेही 3 विधाने सकारण स्पष्ट करायचे आहेत 9 गुणांसाठी. पहिले विधान, युरोपातील 15वे-16वे शतक हा प्रबोधनाचा उत्कर्ष काळ समजला जातो. कारण 15व्या-16व्या शतकात युरोपात बुद्धिवाद आणि वैज्ञानिक विचारसरणीचा विकास झाला. विज्ञानात नवे नवे प्रयोग सुरू झाले. वैज्ञानिक पद्धतीने विश्वाची रहस्य उलगडता येतात हे समजून घेण्यात लोकांना रुची वाटू लागली. माणसाच्या बुद्धीला, प्रतिभेला आणि जीवन पद्धतीला नवीन दिशा मिळाली. काव्य, नाटक, साहित्य, कला यामध्ये दुर्लक्षित राहिलेले विषय हाताळण्यात येऊ लागले. विश्वाच्या अस्तित्वाचा विचार करताना ईश्वर हा केंद्रबिंदू मानण्याऐवजी मानव हा केंद्रबिंदू बनला. अशा रीतीने मानवात झालेल्या या वैचारिक बदलांमुळे युरोपातील 15वे-16वे शतक हा प्रबोधनाचा उत्कृष्ट काळ समजला जातो. दुसरे विधान, पोर्तुगीजांशी लढा देणे भारतीय सत्ताधीशांना अवघड झाले. कारण अरब आरमाराचा पराभव करून पोर्तुगीजांनी भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर वसाहती स्थापन करण्यास सुरुवात केली. दक्षिण हिंदुस्थानातील राज्यांमध्ये सतत होणाऱ्या भांडणाचा फायदा घेऊन पोर्तुगीजांनी आपल्या वसाहतीच्या संरक्षणासाठी किल्ले उभारले. त्यांचे प्रबळ आरमार छापा मारून शत्रूचे आरमार व प्रदेश उद्ध्वस्त करीत असे. भारतीय सत्तांकडे स्वतःचे आरमारही नव्हते. पोर्तुगीजांचे प्रबळ आरमार, त्यांची युद्धनीती आणि भारतीय राज्यांमधील संघर्ष या कारणांमुळे पोर्तुगीजांशी लढा देणे भारतीय राजांना अवघड झाले होते. तिसरे विधान, इंग्लंडने भारतातून काढता पाय घेण्याचा निर्णय घेतला. उत्तर, दुसऱ्या महायुद्धात इंग्लंडचा विजय झाला. तरीही युद्धामुळे इंग्लंडची आर्थिक हानी आणि मनुष्यहानी प्रचंड प्रमाणात झाली होती. कमकुवत झालेल्या ब्रिटिश सत्तेचा भारतीय जनतेवर व भारतीय सैनिकांवर असलेला दरारा कमी झाला होता. या काळात भारतात स्वातंत्र्य लढा तीव्र झाला होता. नाविक दलाचा उठाव तसेच जनतेतील चळवळी दडपून टाकणे ब्रिटिश सरकारला कठीण जात होते. यामुळे आपण भारतातील सत्ता टिकवू शकणार नाही याची जाणीव ब्रिटिश राज्यकर्त्यांना झाली. त्यामुळे इंग्लंडने भारतातून काढता पाय घेण्याचा निर्णय घेतला. चौथे विधान, सार्क संघटनेला काही प्रमाणात यश मिळाले. कोणत्याही 3 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला लिहायची आहेत. उत्तर, सार्क संघटनेमार्फत शेती, बी बियाणे, पशुधन, मत्स्योत्पादन या क्षेत्रात विशेष संशोधन केले गेले. सार्क देशांतर्गत पर्यटनाला चालना दिली. व्यापार वृद्धीसाठी प्रयत्न केले. गरिबी, आर्थिक प्रश्न, अंमली पदार्थांचा चोरटा व्यापार इत्यादी समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला. अनेक आव्हाने असली तरी या संघटनेने आतापर्यंत वरील काही क्षेत्रात काही प्रमाणात यश मिळवले आहे. आणि 5वे विधान आहे, 1993 मध्ये मानव अधिकार संरक्षण कायदा करण्यात आला. त्यानंतर प्रश्न 5वा, खालील विधानावर तुमचे मत नोंदवा. कोणतेही 3 9 गुणांसाठी. पहिला प्रश्न, अमेरिकेतील वसाहतीमुळे स्पेनची भरभराट झाली. उत्तर, स्पेनने प्रथम मेक्सिको जिंकले. येथे त्यांना सोन्याचे साठे सापडले. त्यानंतर व्हेनेझुएला, दक्षिण अमेरिकेची किनारपट्टी, फ्लोरिडा आणि कॅलिफोर्नियाचा प्रदेश स्पेनने ताब्यात घेतला. शेतीबरोबरच त्यांना खाणींमधून अफाट खनिज संपत्ती मिळू लागली. जिंकलेल्या प्रदेशांवर स्पॅनिश राजाने गव्हर्नर नेमले. कौन्सिल ऑफ द इंडीज या संघटनेद्वारे येथील सत्ता राबवली जाऊ लागली. या व्यवस्थेमुळे राज्यकारभार सुरळीत होऊन व्यापारही सांभाळला जाऊ लागला.
वसाहतींमधून कच्चा माल स्पेनने नेला जाऊ लागला. स्पेनहून वसाहतींमध्ये पक्का माल विक्रीस पाठवण्यात येत असे. अशा रीतीने अमेरिका ही स्पेनची हक्काची बाजारपेठ बनली. वसाहतीतील सोने, चांदी, खनिजे व शेती उत्पादन या सर्वांचा फायदा स्पेनला झाल्यामुळे स्पेनची भरभराट झाली. दुसरे विधान, छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार दल उभारले. एकूण 6 मुद्दे लिहायचे आहे. प्रत्येक मुद्द्याला या ठिकाणी अर्धा गुण मिळतील. 6 मुद्द्यांना 3 गुण मिळतील. उत्तर, व्यापाराच्या निमित्ताने युरोपीय देशांचे व्यापारी भारतात आले. त्यांनी आपल्या वखारी येथे स्थापन केल्या. परंतु जेव्हा संधी मिळाली तेव्हा त्यांनी येथील प्रदेशही काबीज केला. आपल्या वखारींना प्रदेशाला संरक्षण मिळावे म्हणून तटबंदी आणि किल्लेही बांधले. या युरोपीय राष्ट्रांचा प्रभाव प्रथम तराजू, नंतर तलवार आणि अखेरीस तख्त असा चाललेला आहे हे शिवरायांनी वेळीच ओळखले. सर्वात प्रथम भारतात आलेल्या पोर्तुगीजांचे आरमार प्रबळ होते. त्यांच्या जहाजांवर तोफाही होत्या. समुद्रावर वर्चस्व मिळवले तरच सागरी किनारे सुरक्षित राहतील, स्वराज्य सुरक्षित राहतील याची शिवरायांना जाणीव झाली. या जाणीवेतूनच शिवरायांनी आरमार व नौदल उभारले, जलदुर्ग बांधले आणि सिद्धी, पोर्तुगीज, इंग्रज अशा सागरी मार्गाने येणाऱ्या शत्रूंना तोंड दिले. तिसरे विधान, 1857चे स्वातंत्र्य युद्ध हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मते पहिले स्वातंत्र्य युद्ध होते. या ठिकाणी देखील 6 मुद्दे लिहायचे आहे. प्रत्येक मुद्द्याला अर्धा गुण. उत्तर, 1857च्या स्वातंत्र्य युद्धाला इंग्रज शिपायांचे बंड असे म्हणत असत. आपले लोकही शिपायांचा उठाव असे म्हणतात. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मात्र या लढ्याला भारतीयांचे पहिले स्वातंत्र्य युद्ध म्हणून गौरवले आहे. 1857चे स्वातंत्र्य समर या नावाचे पुस्तकच लिहून त्यांनी आपल्या इतिहासकारांची या घटनेकडे पाहण्याची दृष्टी बदलली आहे. या लढ्याच्या आधी भारतात इंग्रजांविरुद्ध एवढ्या व्यापक प्रमाणात लढा लढला गेला नव्हता. हा लढा राजांनी लढलेला नव्हता, तर सामान्य जनता, शेतकरी, सैनिक यांनी हा लढा दिलेला होता. या लढ्यात भिल्ल, रामोशी, आदिवासी सर्व जाती धर्मांचे लोक मोठ्या प्रमाणात सहभागी झालेले होते. आपल्या धर्मावरील, भाषेवरील, संस्कृतीवरील, आपल्या अस्मितेवरील इंग्रजांचे होणारे आक्रमण त्यांना रोखायचे होते. ब्रिटिशांच्या जुलमी, अन्यायी सत्तेतून मुक्ती मिळवणे हा लढ्याचा मुख्य हेतू होता. या लढ्यामुळेच जनतेत राष्ट्रीय भावनेचा उदय होऊ लागला. त्यामुळे 1857चा लढा हे भारतीयांचे पहिले स्वातंत्र्य युद्ध होते हे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे मत सार्थ ठरते. चौथे विधान, राष्ट्रसंघाने स्वीकारलेली विश्वस्त पद्धती अपयशी ठरली. कोणतेही 3 लिहायचे आहे. आपण चौथा प्रश्न देखील अभ्यासू. उत्तर, पहिल्या महायुद्धानंतर जर्मनी व तुर्कस्तान या पराभूत देशांच्या वसाहतींच्या व्यवस्थापनाचा प्रश्न निर्माण झाला. या प्रदेशांचे राष्ट्रसंघामार्फत इंग्लंड, फ्रान्स अशा विजेत्या राष्ट्रांकडे हस्तांतरण करण्यात आले. या प्रदेशांचे व्यवस्थापन स्थानिक लोकांच्या हिताला अनुसरून व्हावे ही यामागे राष्ट्रसंघाची भूमिका होती. हा प्रदेश सोपवलेल्या राष्ट्रांनी विश्वस्त या नात्याने वसाहती सांभाळणे आवश्यक होते. परंतु या देशांनी या वसाहतींचे शोषणच केले. त्या प्रदेशांना स्वातंत्र्यही दिले नाही. वसाहतवादी असणाऱ्या या राष्ट्रांनी राष्ट्रसंघाची विश्वस्त राष्ट्र पद्धतीची संकल्पना फोल ठरवली. आणि 5वे विधान आहे, भारत अवकाश संशोधन क्षेत्रातील अग्रणी देश आहे. प्रश्न 6. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत 10 गुणांसाठी. म्हणजे प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराला या ठिकाणी 5 गुण मिळतील. पहिला प्रश्न, युरोपातील धर्मयुद्धाच्या अपयशाची कारणे व परिणाम स्पष्ट करा. दुसरा प्रश्न, काश्मीरच्या भारतातील विलिनीकरणाची माहिती लिहा. तिसरा प्रश्न, भारताच्या संरक्षण क्षेत्रातील घडामोडी स्पष्ट करा. प्रश्न 7. खालील प्रश्नांची दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे सविस्तर उत्तरे लिहा. एकूण 5 प्रश्न दिलेले आहेत. कोणत्याही 3 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत 15 गुणांसाठी. प्रत्येक प्रश्नाला या ठिकाणी 5 गुण मिळतील. पहिला प्रश्न, वसाहतवादाचे स्वरूप स्पष्ट करा. वसाहतवादाचा अर्थ, वसाहतवादाची कारणे, वसाहतवादाचे परिणाम. दुसरा प्रश्न, पोर्तुगीज मराठी संबंध स्पष्ट करा. मग त्यामध्ये पहिला मुद्दा आहे पोर्तुगीज छत्रपती शिवाजी महाराज, ब पोर्तुगीज छत्रपती संभाजी महाराज, क पोर्तुगीज छत्रपती शाहू महाराज. तिसरा प्रश्न, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाची माहिती लिहा. अ पहिले अधिवेशन, ब हजर प्रतिनिधी आणि क संमत झालेले ठराव. चौथा प्रश्न, पहिल्या महायुद्धाची कारणे लिहा. अ साम्राज्यवादी धोरण, ब शस्त्रवाढ स्पर्धा, क तात्कालिक कारण. त्याचे उत्तर पाहू. या ठिकाणी उत्तर देण्यात आलेलं आहे. पहिल्या महायुद्धाची कारणे, पहिला पॉइंट आहे साम्राज्यवादी धोरण.
पॉइंट आहे शस्त्रास्त्र वाढ स्पर्धा। आणि क मुद्दा आहे तात्कालिक कारण। आणि पाचवा प्रश्न आहे राष्ट्रकुल संघटनेची माहिती लिहा। हा प्रश्न जुलै 2022 मध्ये देखील विचारण्यात आलेला होता। अ संघटनेचा उद्देश, ब संघटनेची स्थापना आणि फायदे याचे उत्तर पाहू। या ठिकाणी उत्तर देण्यात आलेलं आहे इंग्लंडच्या साम्राज्यात असणाऱ्या परंतु नंतरच्या काळात स्वतंत्र झालेल्या काही राष्ट्रांची स्थापना झालेली आंतरराष्ट्रीय संघटना म्हणजे राष्ट्रकुल होय। त्यानंतर त्याचा उद्देश देण्यात आलेला आहे, स्थापना देण्यात आलेली आहे। तुम्ही सुद्धा याच पद्धतीने मुद्देसूद उत्तर लिहायचे आहे। आणि नंतर आहे फायदे। राष्ट्रकुल संघटनेच्या सदस्य राष्ट्रांना आर्थिक, राजकीय, क्रीडा अशा विविध क्षेत्रात फायदे झाले। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 12वीच्या वर्गाची हिस्ट्री या विषयाची क्वेश्चन पेपर उत्तरांसहित अभ्यासली। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी YouTube वर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल।